मुंबईत ठिकठिकाणी मनसेची बॅनरबाजी पाहायला मिळाली आहे। महाराष्ट्र घडूया घरात बसणारा नाही तर असा महाराष्ट्र घडूया घरात बसणारा नाही असा आशय बॅनरवर आहे। मनसेच्या बॅनरबाजीतून ठाकरेंनाही टोलेबाजी देण्यात आली आहे। तर आपण बघतोय की ठिकठिकाणी मनसेने मुंबईत ही बॅनरबाजी केली आहे। उद्धव ठाकरेंवर सतत असे आरोप होत असतात, एकनाथ शिंदेंकडूनही होत असतात, देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याकडूनही होत असतात आणि आता मनसेची ही बॅनरबाजी मुंबईमध्ये पाहायला मिळते। विधानसभा निवडणूक, त्याचा प्रचार आणि त्याच्यापेक्षा जास्त ते म्हणजे बॅनर जे मुंबईत लागले गेलेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आता बॅनर्स लागण्यात आले, तुम्ही बघू शकता। तर वेगवेगळे बॅनर्स आता या ठिकाणी लावण्यात आलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे वेगवेगळे आधाराचे बॅनर्स आहेत। त्याच्यातला एक बॅनर जो आहे तो या बॅनर फार महत्वाचा आहे, कारण या बॅनरमध्ये अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत। लढणारा महाराष्ट्र होऊया, घरात बसणारा नाही, पोषणारा महाराष्ट्र होऊया, अन्याय सोडणारा नाही। जर आपण हे बॅनर बघितलं तर कुठे ना कुठे माजी मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न या बॅनरनुसार केलाय का, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलाय। आता राज्याचा गाडा इंजिनच पाहिजे असं सुद्धा बॅनर्स लावण्यात आलेत। तर दुसरीकडे आपण बघू शकतो तर महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा जिकडे बदलण्यात आली आहे त्या भाषेचा सुद्धा आपला एक बॅनर आता इकडे लावण्यात आलेत। आपण बघू शकतो तर बॅनर जो आहेत ते वेगळे बॅनर्स लावण्यात आलेत। त्याच्यातलं शेवटचं बॅनर जे राज्याची दशा आणि राजकारणाची भाषा बदलली पाहिजे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणात नेहमी म्हटलंय, त्याचाच एक बॅनर सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे। हा बॅनर्स मुंबईच्या अनेक ठिकाणी लावण्यात आलेत। आपण नेहमी म्हणतो की विधानसभा निवडणूक असो किंवा निवडणुकीचा प्रचार असो, त्यात बॅनर्स हे मोठा रोल प्ले करतात आणि तेच रोल इकडे प्ले करण्यात आलेत। आपण एकंदर म्हणलं तर बॅनर सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत, कारण एकंदर पाहिलं गेलं तर राजकारण, निवडणुकीचा, विधानसभाची निवडणूक आणि बाकीचा जो प्रचार या सगळ्यानुसार पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्वाचे बॅनर आता इकडे मुंबईच्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत। न्यूज श्रेयस अनपुणारी, न्यूज मुंबई।